नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आपण कधी पण लोकांना बोलतो ना, भावांना थोडासा विचार करून बोलायचं. तुम्हाला वाटत असेल की जे व्हिडिओमध्ये तथ्य नाही ना, असे मला काही कमेंट पण येतात की तुमच्याकडे कसले टॉपिक नाही बोलण्यासाठी, काही तथ्य नाही, काही असू ते. जसे आहेत तसे आहेत व्हिडिओ, मला जसे आवडतात तसे आवडतात. कारण की काय असतं, प्रत्येक गोष्ट आपण जिथं चांगलं आहे, आपलं घरचं वातावरण चांगलं आहे, नवरा चांगला आहे, मुलं चांगले आहे, तर सगळं व्यवस्थित आहे, तिथं काही गोष्टी सोशल मीडियावर सांगायची गरज नाही आपल्याला. भांडण झाल्यावर कसलं तकलीफ आहे. आणि जर सोशल मीडियावर कोणी आपल्याला म्हणजे असं आपलं मानित असलं, भाऊ बहीण मानित असलं, की नातेवाईक असलं, कोण सपोर्ट देत असलं, तर माणूस कधीतरी कोणाला तरी असं प्रश्नाला सांगितलं जातं. पण प्रत्येक गोष्ट घरातली आपण लोकांना सांगू शकत नाही, बरोबर आहे ना. आणि ह्या अशा काही गोष्टी मला सांगायला आवडत नाहीत, आणि तशा काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत ना, म्हणून अशा घाणेरड्या कमेंट येतात ना, की तुम्हाला काही जमतच नाही, म्हणजे काय काय कमेंट येतात. मी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करते नेहमी. माझ्या घरातले सगळे सांगतात, माझी मुलं पण सांगतात, मम्मी तो सोशल मीडियावरती आहे ना, तो कोण काय बोलतो कोण काय नाही बोलत ह्याच्याकडे कधी लक्ष देऊ नको, दुर्लक्ष कर ह्या गोष्टीकडे, नेहमी सांगतात माझी मुलं. आणि मी माझ्या मुलांचंच ऐकते, मी दुर्लक्ष करते. काही घरातल्या गोष्टी असतात आपल्या नातेवाईकांना नाही आवडत, नवऱ्याला नाही आवडत, मुलांना नाहीत आवडत, मुलांच्या नवऱ्याच्या मनाविरुद्ध कोणत्या गोष्टी सांगायला मला आवडत नाही, तर त्याच्यासाठी माझी व्हिडिओना जसे आहेत असेच असते सहजपणे. आणि काही कोणाला घरातल्या गोष्टी सांगून काही फायदा नाही आहे, काही उपयोग नाही. कोणाला रडून आणि बोंबलून काय सांगून, आपलं सुखदुःख आपल्याला झेलायचं आहे. आणि हा व्हिडिओ जर कोणी ऐकत असेल ना, जो समजदार माणूस आहे ना, तोच चांगले कमेंट करू शकतो की मी हा व्हिडिओ चुकीचा आहे का बरोबर आहे. मला ते पहिल्यापासून सवय नाही, मी आज नाही सोशल मीडियावर, पहिल्यापासून सोशल मीडियावर, किती टिकटॉकपासून सोशल मीडियावर आहे. पण आपण कधी अशी घरातली चुगली नाही लावली ना, मुलांची ना नवऱ्यांची. घरात वाद, प्रत्येकाच्या घरात वाद होतात, कोणाच्या घरात असं वाद होत नाही असं नाही, प्रत्येकाच्या घरात वाद होतात, भांडण चालूच असतं. याचा अर्थ सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगून काही फायदा नाही, त्याच्यासाठी मी सांगत नाही. माझ्या घरात पण भांडण होत नाहीत का? होतेच ना माझ्या घरात पण भांडण, खूप भांडणं होतात माझ्या घरात. पण ते नवरा बायकोची भांडणं, ते काय सांगायचं. नवरा बायकोची भांडणं कशी असतात, आता भांडण झालं की 1 तासाने परत गोड होतात ते. असं काही नाही ना की तो नवरा सोडून गेला की बायको सोडून गेली मग त्याच्याबद्दल काहीतरी बोलावं, असं काही नाही ना. एकच घरात राहायचं, त्याची कशाला चुकली सांगत बसायचं. नाही आवडत मला कधी. आजपर्यंत नवऱ्याबद्दल कधी मी कोणाला सांगितलं आणि कोणालाच काही बोलले नाही माझ्या नवऱ्याबद्दल. माझा नवरा खूप चांगला माणूस आहे, देव माणूस आहे माझा नवरा. आणि अशा माणसाबद्दल काही चुकल्यावर सांगायला, काय त्यांच्याबद्दल बोलायला खरंच मला कधीच आवडत नाही. पण माझ्या घरातली माणसं खूप चांगली आहेत. मग कशाला सगळीकडं काय बोलत राहायचं, जे आहे ते बरं आहे. आणि असं नाही ना, पोरं माझे लहान येतं, मोठाले पोरं येतं, काही चुकीने आपल्या तोंडातून रागाच्या भरात एखादा शब्द येतो, सांगितला जातो सोशल मीडियावर, त्या शब्दाचा काय होतो, मोठा इश्यू होऊन जातो. त्यासाठी ना आपले साधे तर साधेच व्हिडिओ बरे, जसे आहे तसेच आहे. राहायला बाहेर जाण्याचा प्रश्न, तो कुठं बाहेर जाता, मला कामातून कधी वेळ भेटत नाही, कधी कुठं बाहेर जात नाही फिरायला इकडं तिकडं. त्याच्यासाठी आपल्या घरातच साधे व्हिडिओ असतात, म्हणून तर जास्त यूज येत नाहीत ना, कोणी बघत नाहीत. चालतंय, जसे असतील तसे आपल्या बनवत राहायचं.